हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, ही वुलन मॅट रांगोळी आपण बनवलेली आहे. ही टेबलवरती पण वापरू शकतो आपण, किंवा गणपतीच्या वगैरे बॅकड्रॉप, पाठीमागे बॅकड्रॉप म्हणून वापरू शकतो, किंवा फ्रीजवरती वापरू शकतो. जिथे आपल्याला हवं असेल तिथे आपण वापरू शकतो. फक्त मेजरमेंट त्याच आकाराचं घ्यायचं आहे. तर आता हे कसं बनवायचं हे आपण पुढं पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठे स्किप नका करू. छोटे छोटे टिप्स सांगणार आहे मी. तर हे बघा, हे इथे रेक्झिन घेतलेलं आहे. रेक्झिनवरती मी हे ड्रॉ करून घेतले म्हणण्यापेक्षा मी अगोदरच हे माझ्याकडं तयार केलेलं असतं. तर त्याच्या फक्त मी ट्रेस करून घेतले त्याच्यावरून, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्रेस कसं करायचं हे दाखवण्यामध्ये भरपूर सारा वेळ जातो. आणि आता गौरी गणपतीचे सीझन असल्यामुळे मला तेवढा वेळ पण नाही, परंतु वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी छोटे छोटे क्लिप्स घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, इथं मी मेजरमेंट घेतलेलं आहे. 19x22 ही मॅट आहे. आणि त्याच्या अगोदर बघा, पूर्ण बाउंड्री घेतली आहे ब्लॅक कलरने. आणि हे जी जास्वंदीची फुलं आहेत, तर जास्वंदीच्या फुलांना पांढऱ्या कलरने मी बाउंड्री घेते. तुम्हाला इथं काळी हवी असेल तर काळीही घेऊ शकता, परंतु थोडंसं वेगळा लुक यावा म्हणून मी पांढऱ्या कलरने घेतलेली आहे. तर आता हे बघा कशी काढायची. तर ही ड्रॉ करण्यासाठी तुमच्याकडे सिंपल असं जास्वंदीचं फूल असेल तर एकावरती एक दोन असे जास्वंदीचे फुलं ठेवून मी हे ड्रॉ करून घेतले. आणि साईडला छोट्या छोट्या पाकळ्या, छोटी फुलं काहीही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही काढू शकता, पानं, फुलं, तर बघूनही काढू शकता चित्र आपण अशा पद्धतीने. जमतच नसेल तर आपल्याकडे पेपर प्रिंट अवेलेबल असतात, म्हणजेच ड्रॉइंग अवेलेबल असतात. ज्यांना कोणाला जी कोणती ड्रॉइंग हवी असेल ती तुम्ही ड्रॉइंग घेऊ शकता. आता एवढं सगळं प्रिंट दिसते तुम्हाला इथं, छोटी छोटी फ्लावर वगैरे, पण हे काही सगळं आपण घेणार नाही, कारण एवढं बारीक आपण वुलनच्या रांगोळीने होणार नाही, वेळ लागणार आणि ते दिसताना सुद्धा थोडंसं किचकट दिसेल. त्यासाठी बघा, मी थोडंसं मोठं इथं मी घेणार आहे. दाखवताना तुम्हाला हे मुद्दाम दाखवलेलं आहे की एवढं बारीक आपण थोडंसं अवघड जातं करण्यासाठी. तर कारण आपली उलण ही आहे ते मोठी असते. तर आता ही पूर्ण आउटलाईन जी आहे ते जास्वंदीच्या फुलाची झालेली आहे बघा, पांढऱ्या कलरने. तर त्याच्यानंतर आपण जो मधला जो पराग असतो, परागकण, तर तो चॉकलेटी कलर घेतला आहे, डार्क चॉकलेटी कलर घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर पिवळ्या कलरचा फक्त वरती छोटासा डॉट दिलेला आहे बघा. आणि थोडंसं वेगळं दिसतं. आता हे डायरेक्ट फुलासारखं 3D लुक येतो. आणि त्याच्यामध्ये डार्क चॉकलेटी कलरने छोटे छोटे बघा, मध्ये जे डार्क कलर असतो फुलाच्या मधला भाग, तर तो आपण डार्क करून घेणार आहेत. पाकळीला हे बघा, कुठं कुठं वरची जी पाकळी असते गोलाकार, तिथंसुद्धा डार्क कलर असतो. तर थोडासा असा लुक देण्यासाठी, रिअल लुक देण्यासाठी मी इथं घेतलेला आहे डार्क कलर. यापेक्षाही डार्क तुमच्याकडे कलर असेल तर यापेक्षाही डार्क तुम्ही घेऊ शकता, जो कलरचं बनवायचं आहे ते कलर. आता इथं मला लाल कलरचं बनवायचं आहे फूल, म्हणून मी इथं डार्क चॉकलेटी कलरचं मध्ये शेडिंग घेते. जर तुम्हाला गुलाबी कलरचं बनवायचं असेल जास्वंदीचं फूल, तर तुम्ही मध्ये डार्क गुलाबी कलरचं शेडिंग घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण, आता समजा तुम्हाला जांभळा कलरचं जर फूल घ्यायचं आहे जास्वंदीचं, तर मध्ये डार्क घ्यायचं आहे किंवा मध्ये फेंट घ्यायचं, असं करायचं, म्हणजे ती 3D लुक येतो. तर बघा, इथं आता साईडनं जो भाग राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण लाल कलर अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे. आणि भरल्याच्या नंतर व्यवस्थित दाबून घ्या. आता मी इतर रेक्झिनवरती बनवलं आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नॉनवनवरती बनवू शकता किंवा कॅनव्हासवरती बनवू शकता. या अगोदरचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे. भरपूर सारे व्हिडिओज आपण चॅनलवरती बनवून टाकलेले आहेत. तर बघा, आता इथं मी 2च पाकळ्या तुम्हाला लाल कलरने भरून दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पानं मी तयार करून दाखवते, कारण पूर्ण पाकळ्या सेम अशाच भरायच्या आहेत. त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जे गरज आहे ते मी तुम्हाला अगोदर दाखवण्याचा प्रयत्न करते. तर जी पानं आहेत साईडला 2-3 2-3, तर ती पानं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगोदर डार्क हिरवा कलर घेतला आहे मी आउटलाईनसाठी, थोडंसं उठून दिसतं. तर डार्क हिरवा कलर घेऊन आपल्याला छान त्याच आकाराने पानं जे आहेत ते अगोदर आकार देतोय आपण पानांना, आणि नंतर आपल्याला मध्ये जी येते ती उलण भरून घ्यायची. तर मैत्रिणींनो बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता गौरी गणपतीचं सीझन आहे. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करण्याचा प्रयत्न करते.
खूप छान छान, कारण गौरी गणपतीला आपलं घरात डेकोरेशन करायचं असतं, गौरी गणपतीपुढं डेकोरेशन असतं. तर त्यासाठी नक्कीच तुम्हाला याचा थोडासा उपयोग होईल. यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला, कारण व्हिडिओ भरपूर बघतात पण व्हिडिओला लाईक्स खूप कमी येतात. कारण मला तर वाटते तुम्ही ते व्हिडिओ बघण्यामध्ये मग्न होऊन जात आहे आणि लाईक करायचं विसरताय, कमेंट करत नाही, लाईक करत नाही. अशा मोजक्याच ताई आहेत की त्या कमेंट करतात, लाईक करतात. तुम्हीही करत चला. काय कमेंट केल्यामुळं, लाईक केल्यामुळं मला कसलेही तुमचे पैसे मिळणार नाहीत. फक्त तुमच्याकडून मला मोटिवेशन मिळतं, की म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत, माझ्या डिझाईन्स तुम्हाला आवडत आहेत, म्हणून मला थोडंसं प्रेरणा मिळते आणि मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो, की चला बाबा आपले व्हिडिओज आवडतात, आपण नवीन काहीतरी अजून यांना द्यावं, असं मला वाटतं. म्हणून मग थोडंसं लाईक करा आणि कमेंट करा. तर बघा आता ही पानं जी आहेत तर ती इथं पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहेत. पूर्ण बाउंड्रीला मी पानांना असा आकार म्हणजे बाउंड्र्या देऊन घेतल्या डार्क हिरव्या कलरच्या. आता मध्ये जे येतं ते फेंट हिरवा कलर आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर बघा ह्या ज्या कळ्या आहेत साईडला, फुलं आहेत, तर ती फुलं कळ्या करण्यासाठी हे बघा साधीच आता छोटी छोटी फुलं आहेत. इथं काय आपल्याला आकार दिसणार नाही, फक्त थोडा थोडा गोल आकार करून मी त्याच्यामध्ये पिवळा कलर लावलेला आहे. थोडासा फुलाचा आकार देऊन हे बघा अशा पद्धतीने गोल 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 करून मध्ये पिवळा कलर दिला म्हणजे फुलाचा आकार तिथं होऊन जातो. कारण ही मॅट पूर्ण भरीव आहे त्यामुळे थोडंसं यामध्ये डिझाईन बारीक आहे. आता बघा ही इकडं सुद्धा छोट्या छोट्या कळ्या आहेत. तिथं एक अगोदर डार्क हिरवा घेतला, त्याच्यानंतर फेंट हिरवा घेतला आहे अशा पद्धतीने. फेंट गुलाबी कलर घेऊन त्याच्या कळ्या करून घेतल्यात बघा. कळ्या म्हणजेच फक्त असं लांबूळ आकार घेतला. हे पूर्ण अशा पद्धतीने मी मॅट करून घेतलं आहे बघा. आता याच्यामध्ये अजून भरून घेणार आहे मी. डार्क पिंक कलरच्या थोड्या थोड्या रेषा मारल्यात, थोड्या थोड्या कळ्या दिल्यात आणि आता ही साईडनं पूर्ण बदामी कलरनं भरून घेणार आहे. आता संपूर्ण भरल्याच्या नंतरच तुम्हाला मी दाखवणार आहे, कारण खूप वेळ जातो आहे भरून दाखवण्यामध्ये आणि हे सिंपल आहे, भरण्याचं काही अवघड नाही. तर हे बघा आता छान अशी मॅट तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तुम्हाला ही मॅट कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.